गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय? कशाला गर्भसंस्कार म्हणता येईल? आपल्याला ह्याची कल्पना पण नाहीये, पण गर्भजल जे आहे या गर्भजलामध्ये सुद्धा आता प्लास्टिक सापडलेलं आहे. अरे बाबा, पण आता काही सायंटिफिकली गर्भसंस्काराचं काही महत्त्व किंवा काही त्याचे पेपर्स आहेत का की जेणेकरून आजची मॉडर्न स्त्री हे सगळं ऐकायला तयार नाहीये? ती म्हणते पुरावा दाखवा तुम्ही आता सायंटिफिकली तरच बोला, आम्हाला ते ग्रंथ वगैरे नको. समोरून ती सांगते की ताई माझं ना बाळ रडत होतं आणि ते मी आपलं अंगाई गीत म्हण काहीतरी म्हण शांत होईना, मी रामरक्षा म्हणले आणि बाळ शांत झालं. त्या बाळाच्या व्यक्तिमत्वामध्ये डौलदार परिवर्तनाची जी सुरुवात आहे ती गर्भसंस्कार वर्गापासूनच होते. काही महिला आहेत ज्यांचं आता बरंचसं फास्ट फूड अमकं वर्ष इश्यूज असतात, मग अशा केसेसला पण तुम्ही काही मदत करू शकता ज्यांना गर्भधारणच होत नाहीये? जे बाळ जन्माला येण्याच्या आधी मग आपण जे डोहाळे जेवण करतो तर तो एक संस्कार आहे. त्याच्यानंतर बाळ आल्यानंतर आईवडिलांनी त्याला आशीर्वचन देणं तो एक संस्कार आहे. त्याच्यानंतर बाळाला आपण देवाला घेऊन जातो आपल्याकडे असं म्हणतात, तर तो जो संस्कार आहे तो ऍक्च्युअली सूर्यदर्शनाचा संस्कार आहे. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर द रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी तुमचा होस्ट आकाश गोंदावले मनापासून तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्रातला सर्वात फास्ट ग्रोईंग पॉडकास्ट तुम्ही विजेता कॉर्नरला बनवला आहे त्याबद्दल मनापासून तुमचं मी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आजच्या तारखेला आपल्याकडं हर्षदा वावळ नावाच्या मॅडम आलेल्या आहेत, ज्या योगा टीचर आहेत, ज्या योगा थेरपिस्ट आहेत. खरं पाहता त्या इंजिनियर आहेत आणि इंजिनियर असताना ते योगामध्ये येतात. योगामध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटतं की गर्भधारणा करणारी स्त्री किंवा जिची गर्भधारणा होत नाही अशा लोकांना सुद्धा योगा किंवा गर्भसंस्काराने त्यांची मुलं खूप विद्वान होऊ शकतात, खूप प्रगत होऊ शकतात, किंवा जो काही विकास आहे लहान मुलाचा तो सर्वांगाचा विकास आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये होतो, त्याचबरोबर बुद्धीचा विकास सुद्धा गर्भामध्ये होतो. मग अशा महिलांना आपण मदत केली पाहिजे. आणि ज्या काही महिला गर्भधारणा करण्याचा विचार करतायत किंवा मुलाला जन्म देण्याचा विचार करतायत अशा महिलांना या पॉडकास्टमधून खूप सारी मदत होऊ शकेल. म्हणून हा पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐका. आणि जर तुमच्या घरात कोणी नसेल पण तुमच्या मित्र नातेवाईकांमध्ये कोणी बाळाला जन्म देण्याचा विचार करत असेल त्यांच्यापर्यंत हा पॉडकास्ट नक्की पोहोचवा. स्वागत करतो मी सर्वप्रथम तर हर्षदा मॅडम तुमचं या पॉडकास्टमध्ये. तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा की तुमचं बालपण, तुमचं शिक्षण काय आणि पुढे शिक्षण झाल्यानंतर कसं काय तुम्ही योगाकडे वळालात? मी मूळची नगरची, अहमदनगर, आणि माझं शिक्षण जे आहे ते मी डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअर. सुरुवातीला इंजिनिअरिंगमध्ये मी काम पण केलं, पण मला असं त्याच्यामध्ये म्हणूया समाधान किंवा काय असं मिळत नव्हतं. आणि त्यानंतर जशी माझी मुलगी मोठी होत गेली, आपण म्हणतो की मुलाच्या म्हणजे बाळाच्या बाललीला आहेत किंवा काय आहे, तर तसं म्हणजे मी तिच्यात अडकत गेले. मग तिच्या विकासाला जॉब चालू होता का बंद होता? नाही, त्यावेळेला मी पूर्ण जॉब बंद केला होता. आणि ती जेव्हा लहान होती तर त्यावेळेलाच मी मल्टिपल इंटेलिजन्स डेव्हलप कसं करता येईल, मग त्यासाठी काय करता येईल, मी स्वतः त्यावेळेला अबॅकस शिकले, वैदिक मॅथ्स शिकले, इव्हन अबॅकस वैदिक मॅथ्स शिकलात. मग तुम्ही गर्भधारणेच्या काळात हे सगळं शिकलात का? नंतर मुलगी लहान होती. कारण काय आहे की मेंदूचा जो विकास आहे आपल्याला असं वाटतं, पण वयाच्या 2ऱ्या वर्षापर्यंत व्यवस्थित मेंदूचा विकास होत असतो. आणि मग त्या दरम्यान फ्लॅश कार्ड्स कर, डॉट कार्ड्स कर, काय काय आपल्याला करता येईल तिच्या डेव्हलपमेंटसाठी, मल्टिपल इंटेलिजन्समध्ये म्युझिकल इंटेलिजन्स तिचा कसं वाढवता येईल, ह्या सगळ्या गोष्टी मी इम्प्लिमेंट पण करत होते, शिकत पण होते मुलीसाठी स्वतःच्या. आणि एक थोडीशी म्हणजे काय म्हणतात ना त्याला, की एक माझं असं आहे की दरवर्षी आपण काहीतरी नवीन शिकायचं, हे एक आहे. मग काही का असे ना कुठली, कारण मला असं वाटतं की 64 आपण म्हणतो कला आहेत, तर मग आपल्याला काय यायला पाहिजे ना, नॉलेज जे आहे ते कधी पण उपयोगाचं. 64 कला आहेत मला आत्ताच माहित झालं, मला माहित नव्हतं. तर ह्याच्यामध्ये म्हणजे हे शिकत असताना तिला माझ्या असं लक्षात आलं की तिला खेळाची खूप आवड आहे. आणि मग ह्या खेळाची आवड जर तिची जोपासायची आहे तर तिचं म्हणजे मला माझं करिअर हे बाजूला ठेवावं लागेल, हे पण माझ्या लक्षात आल्यानंतर मी साधारणतः ती 8-9 वर्षाची होती त्यावेळेला हे ठरवलं की
आता मी फुल टाईम असं बाहेर काही ॲक्टिव्हिटी करणार नाही, पण तिला जे आपण म्हणूया तिला जे सपोर्टिव्ह होईल त्या गोष्टी मात्र मला करायच्यात. मग त्या करत असताना माझ्या लक्षात आलं की योगा हे तिला स्पोर्ट्ससाठी खूप आवश्यक आहे. मग मी योगामध्ये शिकायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर काही संपर्क नव्हता तुमचा? नाही होता, योगाचा संपर्क होता. लग्नाच्या आधी माझ्या योगाच्या परीक्षा झालेल्या होत्या आणि माझा भावाने सुद्धा माझ्या म्हणजे योगाच्या स्पर्धांमध्ये बक्षिसं पण मिळवली होती अगदी लहान वयामध्ये. तर म्हणजे परिचय असा लहानपणापासून होता, करत होते आणि त्याच्यामुळेच हे लवकर मला लगेच क्लिक झालं इकडे इकडे न फिरता. आणि मग मी त्या परीक्षा द्यायला सुरुवात केली, शिकायला सुरुवात केली. पण हे शिकत असताना म्हणजे जसं आपण म्हणतो की दर्शनशास्त्र जे आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे 9 दर्शनशास्त्रामध्ये योगशास्त्र हे एक दर्शन आहे आणि त्याचा अभ्यास करत असताना मग ह्याला सायंटिफिक काय आहे, सायंटिफिक हे कसं, सायन्स बॅकग्राऊंडची स्टुडंट असल्यामुळे मग मी म्हणजे आपलं आयुष मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांच्या परीक्षा देत गेले, त्याचं योगा मास्टर झाले, त्याचं योगा थेरपिस्ट मी केलं आणि त्याचबरोबर पॅरलली मी हे पण बघत होते की ज्यांना लिमिटेशन्स आहेत समजा काही, तर ते लोक कसं योगा करणार आणि मग योगा त्यांच्यासाठी काय. मग त्यावेळेला मी मेडिकल योगाचा पण 1 वर्षाचा डिप्लोमा केला. पॅरलली हे सगळं शिक्षण चालू असतानाच आणखी गोष्टी अशा होत होत्या की मी ह्याच्या बाबत कुठे रिसर्च आहे का, काय आहे, हे सगळं अभ्यास करत होते. एकदा असं झालं की कोर्सेस बाकी सगळेच करत होते, म्हणजे स्थूलता निवारण कर, मधुमेह निवारण कर, गर्भसंस्कार कर. हे करत असताना म्हणजे ज्यांच्याकडून मी गर्भसंस्कार शिकले त्यांच्याकडून माझ्याकडे एक विद्यार्थिनी त्या म्हणाल्या हिचं गर्भसंस्कार घेशील का. तर मी एकदम अशी हे झाले की आता गर्भसंस्कार घेण्याचा अनुभव काही नाही आपल्याला आणि तिचे ट्विन्स होते आणि त्या एकदम कॉन्फिडंट होत्या की तू घेऊ शकशील हर्षदा, तू घेऊ शकशील ग. तर मी म्हटलं ताई पण मला ना काही एक्सपिरियन्स नाही आहे हो. आणि तर ताई एकदम छान हसल्या आणि म्हणाल्या हर्षदा अगं गायनोकोलॉजिस्ट जेंट्स असतात ग आणि त्यांना काय अनुभव नसतो. हे त्या म्हणाल्यानंतर मला म्हणाले मला विश्वास आहे तू छान घेशील. आणि ती माझी म्हणजे त्यांनी तो विश्वास दाखवला. त्या एकीचाच मी घेत होते पण खूप छान म्हणजे काय म्हणूया आपण की त्या केसमध्ये तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली. तिला भरपूर आणि स्ट्रेस तिला खूप होता. मग हा स्ट्रेस म्हणजे तिचे ट्विन्स असल्यामुळे ट्विन्स होते त्याच्यात ते एका प्लासेंटावर होते, त्याच्यामुळे असं होतं की आयदर 2 मुलीच होतील. तिला मोठी मुलगी होती, कोविडचा काळ होता, तिचे मिस्टर परदेशामध्ये होते आणि ह्याच्यामध्ये मग असं झालं की आता तिचं म्हणजे मी घेतीये क्लास पण तिला किती धाकधूक आहे त्यापेक्षा मलाच खूप जास्त धाकधूक. आणि आणि त्यासाठी मग प्रचंड वाचन कर, कुठे काय पेपर पब्लिश झालेत का, म्हणजे साधं आहे की मग स्ट्रेस हार्मोन कुठले असतात मग त्याच्यासाठी काय, मग योगामध्ये काय आणि मग त्याच्या नोट्स काढ. म्हणजे 1 तास क्लास आणि 3-4 तास अभ्यास असं ते सुरू झालं. म्हणजे तिचा गर्भसंस्कार कमी आणि तुमचा गर्भसंस्कार जास्त. अगदी असंच म्हणायला लागेल. पण फॉर्च्युनेटली सगळं छान झालं. तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली, तिला 2 मुलगे झाले आणि घरामध्ये म्हणजे तिच्याही खूप छान म्हणजे आनंदाचं वातावरण. आणि त्यानंतर म्हणजे जो माझा प्रवास सुरू झाला तो त्यानंतर थांबलाच नाही असं म्हणता येईल. एक्झाम्पल झालंय पण मला हे विचारायचं की हे गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय. ठीक आहे, कशाला गर्भसंस्कार म्हणता येईल, ओके त्याचं जरा एक्सप्लेनेशन करा. आता ऍक्च्युअली संस्कार जर आपण म्हटलं तर संस्कारामध्ये साधी गोष्ट आहे की गुणांचं वर्धन करायचं आणि जे अवगुण आहेत ते कमी करणे म्हणजे संस्कार आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण असं म्हणूया. मग आता ह्या संस्कारामध्ये आपल्या म्हणजे हिंदू धर्मांमध्ये तर 16 संस्कार सांगितलेले आहेत आणि ह्या 16 संस्कारांची सुरुवात जी आहे ही गर्भाधान संस्कारापासून म्हणजे गर्भधारणा त्याच्या आधी पासून ही 16 संस्काराची सुरुवात आहे आणि शेवटची जी आहे ती अंत्येष्टी. मग ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहेत ते कुठले संस्कार आहेत. आपल्याला नामकरण माहिती आहे, विवाह माहिती आहे, मुंज माहिती आहे, बरोबर आहे की नाही.
जन्मानंतरच माहिती. पण हे गर्भाधान संस्कार आहेत. त्याच्यानंतर मग बाळ जन्माला येण्याच्या आधी मग आपण जे डोहाळे जेवण करतो तर तो एक संस्कार आहे. त्याच्यानंतर बाळ आल्यानंतर आईवडिलांनी त्याला आशीर्वचन देणं तो एक संस्कार आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो की म्हणजे बाळाला आपण देवाला घेऊन जातो आपल्याकडे असं म्हणतात. तर तो जो संस्कार आहे तो ऍक्च्युअली सूर्यदर्शनाचा संस्कार आहे. ग्रंथांमध्ये असं सांगितलं की 4 महिन्याचं बाळ झाल्यानंतर त्याला एकदा म्हणजे सूर्यदर्शन द्या, म्हणजे त्यावेळेला त्या गर्भवतीला त्या खोलीच्या बाहेर काढायचंय. आणि त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला म्हणजे एकदा पौर्णिमेच्या वेळेला त्याला चंद्रदर्शन द्या आणि मग त्याला बाहेर काढा. म्हणजे तो पण एक संस्कार आहे आपल्याकडे. नामकरण संस्कार आहे. मग हे सगळे संस्कार, मग त्याच्या मागचं शास्त्र काय आणि गर्भसंस्कार जे आपण म्हणतो तर आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याकडे जर आपण बघितलं तर देवाचा गाभारा म्हणतो, त्याला शब्द काय आहे, गर्भगृह. बरोबर. तर ह्याला खूप मोठं शास्त्र आहे याच्या मागे. म्हणजे आपलं ऋग्वेद आहे किंवा आपला अथर्ववेद आहे, याच्यामध्ये त्याचे रेफरन्सेस प्रॉपर आहेत, त्याच्यामध्ये ऋचा आहेत त्याच्या संदर्भात. आणि तुम्हाला खोटं वाटेल, गर्भोपनिषद म्हणून एक उपनिषद आहे ज्याच्यामध्ये अगदी डिटेल आत्ता जे सोनोग्राफीमध्ये वगैरे वर्णन असतं तशा प्रकारचं सगळं इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपलं जे शास्त्र होतं ते शास्त्र ऑलरेडी प्रगत होतं, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी होत्या. पण काय झालं की काळाच्या ओघात त्या कुठेतरी मागे पडल्या. आणि आता आपण काय करतोय की आता आपण त्या गोष्टी म्हणजे मुलींच्या समोर, कारण काय झालंय की आताच्या मुलींच्या समोर व्यवधानं खूप काही आहे, तर त्याचा अवेअरनेस त्यांना या क्लासच्या माध्यमातून देतो. जो नाही येतो येतोय. मग आता हा जो क्लास आहे तर ह्या क्लासमध्ये मग गर्भसंस्कार म्हणजे आता 2 असं मत आहेत की कोणाला असं वाटतं की गर्भसंस्कार म्हणजे तुम्ही फक्त आसनच घेता का, आसन प्राणायाम म्हणजे हठयोगच होतो का, किंवा काहीतरी श्लोक स्तोत्र एवढंच म्हणणं म्हणजे गर्भसंस्कार का. तर तसं नाहीये. बाळाच्या वाढीच्या टप्प्यांवरती त्या गोष्टी त्याला देणं. जसं आता बाळाच्या टेस्ट बर्ड्स डेव्हलप झाल्यात 4-5व्या महिन्यामध्ये, तर आम्ही तिला सांगतो की तू आता वेगवेगळ्या चवीचं खा, जेणेकरून तू खाताना जर तू बोललीस की आज मी हे खातीये, हे तुला आवडतंय, तर ती गोष्ट बाळाला आधीच इंट्रोड्यूस होणार आहे. म्हणजे जे तू करतेस ते अवेअरनेसने तुला करायचंय. मग ह्याच्यामध्ये आपण क्लासमध्ये काय घेतो तर क्लासमध्ये आता साधारणतः आपलं म्हणजे माझ्या क्लासचे 3 सेशन्स असतात दिवसात. पहिलं सेशन जे असतं त्याच्यामध्ये आपण म्हणजे श्लोक स्तोत्र पठण जे असतं तर ते सकाळच्या वेळेला घेतो. त्याच्यानंतरचा जो क्लास असतो आपला तर त्या क्लासमध्ये ऑब्व्हियसली प्रार्थनेने वर्गाची सुरुवात होते. त्याच्यानंतर आसनांचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जॉईंट एक्सरसाइजेस असतात, स्ट्रेचिंग असतं, आसनांचा अभ्यास असतो. त्याच्यानंतर आपण त्यांना ब्रीदिंग शिकवतो प्रॉपर, कारण काय होतं की तेवढ्या अवेअरनेसने आपण श्वासच घेत नाही. बरोबर. मग तो प्राणायाम घ्यायचा आहे किंवा त्यांना डीप ब्रीदिंग घ्यायला सांगायचं की डीप ब्रीदिंग तुम्ही घेतल्यानंतर तुमची डिलिव्हरी कशी नॉर्मल होणार आहे, त्याचा कसा उपयोग होईल. रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत, त्याच्यामध्ये शवासन आहे किंवा डीप ब्रीदिंग आहे. त्याच्यानंतर त्यांना योगनिद्रा सांगायची की जी सबकॉन्शियस माइंडवरती त्यांच्या प्रोग्रॅमिंग करणार आहे ती आपण त्यांची घेतो. ध्यान घेतो. मग ध्यानामध्ये ओंकार ध्यान आहे, सोहम ध्यान आहे. तर हे मेडिटेशनचे प्रकार आहेत, हे घेतो. त्याचबरोबर मुलींना आजकाल खूप स्ट्रेस असतो. म्हणजे बिंग अ सुपर वुमन त्यांच्या मनामध्ये हे असतं की प्रत्येक गोष्ट त्या बोलून दाखवत नाहीत. मग काही वेळेला म्हणजे हा क्लास म्हणजे जरुरी नाहीये की प्रत्येक वेळेला तुम्ही हा पोर्शन आणि हा सिलेबस आणि हे असं घेतलं तर मग वेगवेगळं. तर मग काही वेळेला त्यांचं काउन्सिलिंग होणं हे सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे त्यांच्याशी बोलणं हे सुद्धा त्यांचं रिलॅक्स आहे, काय टेन्शन आहे किंवा काय स्ट्रगलिंग आहे ते समजतं. हो, तर हे सुद्धा गरजेचं असतं. त्याचबरोबर मग योगनिद्रेमध्ये त्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रकारची योगनिद्रा त्यांना देणं किंवा ओंकार जप आपण त्यांना देतो. त्याचबरोबर त्राटक सारखी शुद्धिक्रिया करतो की ज्याने त्यांच्या मनावरचे ताण जे आहेत ताण सगळे कमी होतील, तर ती शुद्धिक्रिया आपण घेतो. ह्या सगळ्या म्हणजे क्लासमध्ये घेण्याच्या गोष्टी ज्या आहेत ह्या व्यतिरिक्त त्यांना काही ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. जसं की आता ती वॉकिंगला जाते तर पण माहिती नाही की ती कधी जाते वॉकिंगला. म्हणजे मग सहज बोलता बोलता आपण तिला विचारलं की तू कधी जातेस ग, तर मग मी
संध्याकाळी जाते. अगं संध्याकाळी मग एवढं पोल्युशन असतं, एवढं ट्रॅफिक असतं, तुझा जीव नाही घाबरत का? हो, मी ठरवते 20 मिनिटं चालायचं, पण मी 10 मिनिटातच बाहेर येते, घरात येते लगेचच, असं थोडंसं होतं त्यांचं. मग त्यावेळेला त्यांना हे सांगायला लागतं की नाही, तू सकाळच्या वेळेला जा, सकाळच्या वेळेला सूर्यप्रकाश चांगला मिळेल तुला, तुझं D3 जे आहे ते त्याच्यामुळे वाढेल, आणि बेसिकली तेव्हा हवा जी आहे ती नॉन पोल्युटेड आहे, त्याची तुला जास्त आवश्यकता आहे. मग हे वॉकिंग करताना त्यांना तू वॉकिंग करताना तुझं ब्रीदिंगवरती कसं फोकस करायचं, की जेणेकरून तुझ्या म्हणजे असं नको व्हायला ना, ती वॉकिंग करते आणि टू डू लिस्ट मनामध्ये कुठेतरी वाढली आहे. बरोबर. म्हणून आपण तिला सांगतो की नाही, मग तू आता चालताना तू कसा श्वास घ्यायचा आहेस आणि कसा सोडायचा आहेस ते, त्याच्यामुळे मन कुठे भरकटणार नाही, कॉन्सन्ट्रेशन वाढणार. किंवा मग तिला काही ऑडिओज द्यायचे की हे ऑडिओज ऐकता ऐकता तू चाल. अशा प्रकारे आपण म्हणजे ज्याला म्हणजे आत्ता तिची जी लाईफस्टाईल आहे, ह्या लाईफस्टाईलला आत्ता ती कशी कम्फर्टेबली करेल. म्हणजे हे सगळं करत असताना माझ्या क्लासचा मोटो हा आहे की एक जण जिने क्लास केलेला आहे तर तिचा म्हणजे चेहरा बघितल्यानंतर मला क्लास संपताना ती फ्रेश दिसली पाहिजे. म्हणजे कुठेही असं नको व्हायला की स्ट्रेस आलाय किंवा मला क्लास अटेंड करायचा आहे म्हणून तिला स्ट्रेस आलाय. ही कन्सेप्ट आपल्याकडे नाहीये. बरं, गर्भसंस्कार याचा तुम्ही ऋग्वेद इकडे तिकडे उल्लेख सांगितला भारतीय प्राचीन याच्यामध्ये, पण आत्ता काही सायंटिफिकली गर्भसंस्काराचं काही महत्त्व किंवा काही त्याचे पेपर्स आहेत का की जेणेकरून आजची मॉडर्न स्त्री हे सगळं ऐकायला तयार नाहीये, ती आता ती म्हणते पुरावा दाखवा तुम्ही आता सायंटिफिकली तरच बोला, आम्हाला ते ग्रंथ वगैरे नको आहेत, तरी असं काय आहे का आत्ता काही? ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगेल की तुम्ही जर मला पुरावे म्हणालात तर त्या संदर्भामध्ये मला वाटतं आपल्याला एक 4-5 पॉडकास्ट करावे लागतील जर पुरावे द्यायचे. एवढे पुरावे? हो, सायंटिफिकली ह्याच्यावरती पेपर्स पब्लिश झालेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे अगदी साधं उदाहरण देते मी की आपण भ्रामरी प्राणायाम करायला सांगतो, तर हा भ्रामरी प्राणायाम केल्यानंतर काय होतं, मेंदूमध्ये व्हायब्रेशन्स तुमच्या कसे होतात, त्याचा न्यूरॉन्सवरती कसा परिणाम होतो, मग ते न्यूरॉन्सचा इफेक्ट म्हणजे तुमच्या गर्भातल्या बाळाच्या मेंदूच्या न्यूरॉन्सवरती कसा होतो. ओके, हे सायंटिफिकली सिद्ध आहे. हो, हे सगळं प्रूफ झालेलं आहे. ओके, आणि अनेक रिसर्च पेपर्स याच्यामध्ये आहेत बाळांच्या ह्याची, म्हणजे जे आपण म्हणतो की असे पण रिसर्च आहेत की समजा एक आपण म्हणू शकतो की एक ग्रुप आहे बाळांचा की ज्याच्यावरती हे गर्भसंस्कार झालेले आहेत आणि त्यांचं पुढे जाऊन त्याचा ॲनालिसिस होत आहे आणि त्या बाळांमध्ये ह्या ड्रास्टिक चेंजेस जाणवत आहेत. बरं. आणि आपल्या इथेच म्हणजे मनशक्ती केंद्र जे आहे तर तिथे लोणावळ्याला रिसर्चचं काम खूप उत्तम प्रकारे चालू आहे. खूपच छान. म्हणजे अशा बालकांवरती रिसर्च केलेला आहे किंवा काही बालकांना गर्भसंस्कार दिले, काहींना नाही दिले, आणि ऑनवर्ड त्यांचं बिहेव किंवा त्यांच्यामध्ये काही अनेक फॅक्टर्स आहेत सर ह्याच्यामध्ये, अनेक फॅक्टर्स आहेत. म्हणजे आणि आता तुम्ही म्हणजे ह्याचं म्हणताय तर आत्ता जे रिसर्च होत आहेत किंवा रिसर्च समोर येत आहेत आत्ताच्या घडीला, म्हणजे आत्ता जी परिस्थिती आहे तर आपल्याला ह्याची कल्पना पण नाही आहे, पण गर्भजल जे आहे या गर्भजलामध्ये सुद्धा आत्ता प्लास्टिक सापडलेलं आहे. अरे बापरे. पोल्युशन जे आपण म्हणतो, तर त्याचा अवेअरनेसच नाही आहे ना. मग आता माझ्याकडे ते पेपर आहे पब्लिश झालेला, म्हणजे सॉरी त्याची कॉपी आहे, तर मी काय करणार की ते जे आहे ते मी माझ्या गर्भवतींच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवते. मग आम्ही जेव्हा एखाद दिवशी चर्चा घेतो त्या दिवशी मी म्हणते की वाचलात का तुम्ही? हो. मग आता आपण कसं अवॉइड करू शकतो हे, तर मग काय करायचं बरं, मग तुम्ही जे पार्सल मागवता प्लास्टिकमधनं तर ते आपण अवॉइड करू शकतो का? आणि मग तिथे येतं माझं डाएटचं लेक्चर. आलंय लक्षात की तो इव्हिडन्स असतो एक, आणि त्याच्यानंतर मग मी डाएटचं लेक्चर घेते की जेणेकरून त्यांना त्याच्यातलं इम्पॉर्टन्स लक्षात येतो. आणि जेव्हा ते येतं समोर त्यावेळेला मी त्यांना सांगते की आता जसं टीथर आहे किंवा बाळांना टॉयज दिले जातात खेळण्यासाठी, तर मग ते कुठले द्यायचे काय याच्या बाबतीत म्हणजे जो माझ्याकडच्या गर्भवती महिला आहेत तर त्यांचा एक सपोर्ट ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे त्यांचा एक सपोर्ट ग्रुप सारखं झालेला आहे की त्या ग्रुपवरती मग त्या टाकतात की आता प्लास्टिकचं मॅडमचं आलं होतं द्यायचं नाही, मग टीथर तर प्लास्टिकचे असतात, मग काय करायचं. मग एकीने पटकन टाकलं की नाही नीमचं हे टीथर अवेलेबल आहे
तर आपण हे देऊया का, म्हणजे त्यांचेच प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन पण त्यांचंच, फक्त प्लॅटफॉर्म तिथे आपला असतो ज्याच्यामध्ये नो डाऊट आपण हे बघतो की कुठलेही म्हणजे काय म्हणू शकतो की चुकीची माहिती त्याच्यावरती येणार नाही किंवा कोणाचं म्हणजे काही मिसकन्सेप्शन्स किंवा मिथ त्याच्यावर येणार नाही हे आपण बघतो. गर्भवती महिलेला गर्भसंस्कार हा कार्यक्रम करताना काय बेनिफिट होतो पहिला, आणि दुसरं त्या मुलांना काय फायदा होतो जन्म झाल्यानंतर, त्यांच्यामध्ये काय असं विशेष प्रावीण्य किंवा विशेष गोष्टी पाहायला मिळतात? आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आधी मुलांचं सांगते, कारण आत्ता म्हणजे माझ्याकडे मोबाईलमध्ये सुद्धा आता 10 रेकॉर्डिंग्स असे आहेत की समोरून ती सांगते की ताई माझं ना बाळ रडत होतं आणि ते मी आपलं अंगाई गीत म्हण काहीतरी म्हण शांत होईना, मी रामरक्षा म्हणले आणि बाळ शांत झालं. त्यांनी अगोदर ऐकलेली. किंवा लहान बाळं जी आहेत की हा ना म्हणजे ओंकार म्हटलं ना की एकदम फ्रेश होतो. तर हा जो डिफरन्स आहे ना, आणि पुढे जाऊन सुद्धा म्हणजे ती मुलं जेव्हा शाळेत जातात तर त्यांचं नेचर हेल्पिंग असतं किंवा इवन कुठलीही गोष्ट, कारण ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आपली काय असते की आपण गर्भसंवाद सांगतो, ॲफर्मेशन्स सांगतो प्रेग्नन्सीमध्ये. नाही, ॲफर्मेशन्स असे पण त्यांना म्हणजे की तुला आता समजा की तुला एक मी असं सांगितलं की राम, तर रामाबद्दल तुला काय वाटतं, मग तू असं सांगायचं प्रेझेंट टेन्समध्ये की म्हणजे माझं बाळ रामासारखं आहे, पण रामासारखं काय आहे, रामासारखं माझं बाळ सत्यवचनी आहे, मग माझं बाळ हनुमानासारखं आहे असं जर तुला म्हणायचं झालं तर तू काय म्हणशील, मग माझं बाळ हनुमानासारखं मातृभक्त आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ज्या क्वालिटीज आहेत, ह्या अफर्मेशनमध्ये त्या प्रेझेंट टेन्समध्ये बोलतात. गर्भसंवाद साधताना त्या बाळाला त्या गोष्टी त्या सांगतात की माझं तुझ्यावर निरतिशय प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर निरतिशय प्रेम आहे. आणि हा जो गर्भसंवाद आहे फॅमिलीमध्ये जे बॉन्डिंग असतं तर त्या दृष्टीने खूप चांगला असतो. आणि ती बाळं आम्ही बघितलेली आहेत की ज्या वेळेला म्हणजे फॅमिलीमध्ये की म्हणजे सासूबाई आहेत ती, तर त्यांच्याकडे पण ते बाळ खूप छान राहतं, बाबांकडे पण राहतं. आता ह्याच्यामध्ये म्हणजे एक साधं इन्सिडन्स सांगते मी तुम्हाला की आता बाळ गर्भात आहे, त्याला काही दिसत नाही हां, आणि नॉर्मल आई असेल तर काय होतं, तर फरक कसा असतो हां, ती बिचारी एक तर त्रासलेली आहे, काही ना काहीतरी तिच्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत आणि प्रेग्नन्सीबद्दल अवेअरनेस नाही आहे असं आपण म्हणू शकतो. मग काय होतं, ती सगळ्यांना राग नॅचरली नवऱ्यावरती काढायची सवय असते. तर मग कसं करणार ती, ह्यानं ना टॉवेल इथे टाकला, चहा पिला, ह्याला कळत नाही का कब्बशी उचलून ठेवायची, आता मी एवढं काम करतोय असं म्हणजे प्रत्येक गोष्ट. किंवा मला इच्छा होती एकदा तरी ह्याने हॉटेल इंग्लंड न्यावं, आता मला हे खायची इच्छा होतीये ते खायची इच्छा, पण नाही, हा आईसमोर बोलणारच नाही. मग आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना काय सांगते, बघा बरं का आता तुम्ही काय बोलताय, तुम्ही ही 10 वाक्य असं बोललात तुमच्या बाबाबद्दल, बाळाच्या बाबांबद्दल, आता बाळाला बाबा दिसतायत का, नाही, त्याला कोण दिसतंय, आई, तो कोणाशी जोडला गेलाय, आईशी. मग आता ते काय म्हणणार, हा कोणी जो कोणी आहे ना ह्याला मी बघतोच, माझ्या आईला फार त्रास देतो हा. आणि ज्या वेळेला ते बाळ येईल बाबांनी घेतलं की ते करून रडणार ते. मग काय होतं, तुम्ही काय म्हणणार त्यावेळेला, तुला साधं बाळ पण सांभाळता येत नाही, हो की नाही. मग ह्या केसमध्ये आपल्या केसमध्ये कसं असतं, आणि हे उदाहरण आहे बरं का, म्हणजे माझ्याकडे मी त्यांना सांगते की तुम्ही गप्पा मारा, बाबाला गप्पा मारू देत, त्याला सांगू देत ऑफिसमध्ये काय झालं ते, छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे इवन मी बाबांना पण फोन कॉल करते, त्यांना पण सांगते की आज तुम्हाला हे करायचं आहे, छोट्या ॲक्टिव्हिटीज असतात काही. तर हे सगळं करत असताना मग कसं होतं, आपली जी बाळं आहेत ना तर ती बाळं आजीकडे पण राहतात, बाबांकडे पण राहतात, आईकडे पण राहतात, आणि एकंदरच म्हणजे हो सोशल ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारची. आणि त्यांची निश्चितच म्हणजे बुद्धिमत्तेचा विकास पण खूप चांगला, म्हणजे नुसताच इंटेलिजंट कोशंट नाही तर क्रिएटिव्हिटी कोशंट चांगला असतो, इमोशनल कोशंट चांगला असतो, आणि स्पिरिच्युअल कोशंटही चांगला असतो. कारण का आपण ह्या क्लासमध्ये फक्त फिजिकल लेवलवरती काम नाही करत,
आपण फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल लेवलवरती काम करतो. फंटास्टिक. तर त्यामुळे तेवढ्या म्हणजे जे तुम्ही म्हणता ना की त्या बाळाच्या व्यक्तिमत्वामध्ये डौलदार परिवर्तनाची जी सुरुवात आहे ती गर्भसंस्कार वर्गापासूनच होते. फंटास्टिक. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आता बाळांमध्ये काय परिणाम आहे ते सांगितलं, पण त्या महिलेचं म्हणजे ते वादच बंद झाले. सासूबद्दल निगेटिव्ह विचार करत होती, उद्याच्याला बाळ सासूकडे राहणार नाही म्हणून तरी चांगलं बोललं पाहिजे तिच्याशी. नाही, आता ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का की आत्ता माझं थोडं बोल्ड स्टेटमेंट होईल हे, पण आत्ताच्या म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे जी सासू आहे ना तर तिचे म्हणजे ती जास्त हे करायला जात नाही, सुनेशी क्लॅशेस करायला जात नाही. बरोबर. पण म्हणजे आई जी असते ना ती अवेअर असते. म्हणजे आई मला फोन करून सांगते, तिला सांगा जरा लवकर उठायला, तिला सांगा जरा हे करायला. ती करतच नाही, तिची सासू काय बोलत नाही हो, पण मलाच लागल्यासारखं होतं. म्हणजे हा जो आहे ना ड्रास्टिक बदल आहे, तर हा खूप मोठा बदल आहे. आणि सासूच्या बाबतीत मी तिला सांगते ना की करतात मुली, तक्रार करतात. आता हे जनरेशन गॅप आहे, बऱ्याचशा गोष्टी म्हणजे हे ऍक्सेप्ट करून चालायला पाहिजे आपल्याला की जनरेशन गॅपमुळे त्यांच्या वेळेला ज्या गोष्टी नव्हत्या त्या गोष्टी आहेत आता, तर त्यांनाही ऍक्सेप्ट करायला त्या गोष्टींना अवघड जातं. त्यामुळे ते क्लॅशेस होतात, प्रत्येक घरामध्ये होतात. पण मग त्याच्यामध्ये सासूबद्दल म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की सासू काय आहे, तर त्याच्याबद्दल असंच म्हणजे आता हे सगळे अनुभव आहेत. एक जण होती, तिने असं सांगितलं, बोलली बिचारी, मन तिचं मोकळं झालं, हलकं झालं. आणि मी म्हणलं बरोबर आहे ग, तू सांगते ते अगदी बरोबर आहे. आणि बरं झालं तू हे बोललीस. आपण म्हणजे नक्की त्या दृष्टीने काय करता येईल ते बघते मी तुझ्या सासूबाईंशी पण बोलेल बरं का थोडंसं. आणि मग ती अशी छान रिलॅक्स झाली. आणि मग त्यावेळेला मी तिला म्हणलं, आता 7वा महिना ना ग, खूप अवघडले पण होतंय ना. तर ती म्हणली हो ना, बसाय उठायला पण त्रास होतो ना. म्हणलं हो. म्हणलं मग हा विचार कर, तुझा नवरा पण त्यांच्या पोटात होता ना, तिने त्याला वाढवलंय ना, मोठं केलंय ना, त्याच्यासाठी म्हणून तू थोड्या गोष्टी नाही ऍडजस्ट करू शकत. ज्या तुझ्या सासूने तुझ्या नवऱ्याला 9 महिने पोटात वाढवलंय, मोठं केलंय, ह्या गोष्टी आज तुला करताना जे फील आहे तुझं, तुझी जी ममता आहे, तुझं जे मातृत्व आहे, तुझं जे प्रेम आहे, ते तिच्याही बाबतीत असेल ना. आज तुझ्या जवळ कोण आहे, सगळ्यात जवळची व्यक्ती कोण आहे, तुझा नवरा आहे. बरोबर. जो एके वेळेला तिच्या सगळ्यात जवळचा होता. मग ह्याच्यासाठी आपण थोडी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे ना बाळा. आणि मी सांगते की त्या दिवसानंतर त्यांचे रिलेशन्स खूप छान झाले. वा. म्हणजे हे फॅमिली फ्रंटवरती ह्या गोष्टी पण होतात ह्या क्लासमध्ये. म्हणजे असं मी म्हणेल ना, कारण कसं असतं की एक बाळ जेव्हा येतं ना त्या कुटुंबामध्ये चैतन्य येत असतं. बरोबर. तर हे सगळे बदल जे आहेत, तर हे बदल म्हणजे होतात. आणि म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा एक स्ट्रॉंग बेस ज्याला आपण म्हणू ते म्हणजे कुटुंब व्यवस्था. तर त्या कुटुंब व्यवस्थेचे म्हणजे जेवढे फायदे आहेत किंवा जेवढे फायदे आपण मुलींसमोर आणू तेवढे जास्त चांगले नाही का. फंटास्टिक. बरं, तुम्ही आता गर्भधारणा झाल्यानंतरच गर्भसंस्कार सुरू करता का? काही महिला आहेत ज्यांचं आता बरंचसं फास्ट फूड अमकं वर्ष इश्यूज असतात, मग अशा केसेसला पण तुम्ही काही मदत करू शकता ज्यांना गर्भधारणाच होत नाहीये? आता ह्याच्यामध्ये कसं असतं की ज्यांना बेसिकली म्हणजे इन्फर्टिलिटी हा खूप मोठा विषय आहे खरं तर. आणि त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यासाठीच्या बॅचेस अशा मी घेत नाही, पण त्याचा डिमांड खूप आहे. पण असं नाही ना की एक काहीतरी डिमांड आहे मार्केटमध्ये आणि मग त्याचं प्रॉडक्ट म्हणून आपण ते सेल करायचं. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या मी अशा ज्या म्हणजे मुली माझ्याकडे येतात तर त्यांना म्हणजे त्यांचे रिपोर्ट्स असतील, त्यांच्या काही टेस्ट झालेले असतील, तर त्या बघून त्यांना मी निश्चितच मार्गदर्शन करते. म्हणजे आत्तापर्यंत अशा फार नाही आलेल्या माझ्याकडे खरं सांगायचं तर, पण निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा चांगल्या गर्भधारणेसाठी पण होऊ शकतो. बरं, असं काही सजेशन आहे का ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांनी काही ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, काही ऑटो सजेशन जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं? आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की
हे बघा, बऱ्याच गोष्टी गर्भधारणा न होण्यासाठी खूप गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपण जे लाईफस्टाईल चेंजेस आहेत, तर ह्या लाईफस्टाईल चेंजेसमध्ये म्हणजे त्याच्यावरती जरी फक्त काम केलं ना तरी पण गर्भधारणा होऊ शकते. ओके, म्हणजे जसं आता महिला पण व्यसन करतात, सिगारेट ओढतायत, दारू पितायत, लेट नाईट जागतायत, फास्ट फूड खातायत, याच्यामध्ये जरी बदल केले तरी सुद्धा गर्भधारणा होऊ शकते. नक्कीच. फक्त मग काय होतं माहितीये का, की त्या बाळांमध्ये सुद्धा नंतर म्हणजे आत्ताही माझ्याकडे पण असं उदाहरण आहे की गर्भधारणा झाल्यावर पण हे सगळ्या गोष्टी चालू असतात. म्हणजे आता एक जण होती, तिचे कदाचित हे सगळे प्रॉब्लेम्स असतील आणि म्हणून तिच्या आईनेच डायरेक्टली 3 महिन्याची फी भरली आणि ती उद्यापासून क्लासला येईल म्हणून सांगितलं. तर आता त्यांनी काही मला हिस्ट्री सांगितली नाही, आपल्या क्लासची फॉर्मॅलिटी म्हणून मी ते फॉर्म वगैरे दिला तिला. आणि फॉर्म दिल्यानंतर तिने तो फॉर्म फिलअप केला वगैरे. ती येत होती क्लासला आणि एका दिवशी मला माहित नाही काय असं सहज मी तिला विचारलं, तू बियर घेतेस का ग? आता डायरेक्ट असं तर विचारू शकत नाही, तू दारू पितेस का म्हणून. तर तिला आधी वाटलं की आईने किंवा सासूबाईंनी सांगितलेलं दिसतंय किंवा काय. तर ती म्हणली हो घेते कधीतरी असं. मग म्हणलं बघ ना प्रयत्न करून, नाही घेतली तर बरं होईल ग. ते झालं. त्याच्यानंतर काय झालं, एक 4 दिवसानंतर, कारण मी तिला फोर्स केला असता तर ती क्लासला यायचीच बंद झाली असते. 4-5 दिवसानंतर मी परत तो विषय काढला तिच्याकडे. आता मुली खूप हुशार आहेत आजकालच्या. तर मी म्हणलं अगं मी तुला म्हणत होते, अहो मॅडम तुम्हाला काय सांगायचं, मला ना बिअरचेच डोहाळे लागलेत म्हणाली. पण ते होत नाही हो, नाही होणार ते. मग आता अशा केसमध्ये काय करायचं? म्हणजे जिथे आता तिची आई पण हतबल आहे, सासूबाईंना माहिती आहे नाहीये किंवा काय, पण काळजी तर सगळ्यांनाच असते ना. आणि तिचं की नाही त्याने काय होत नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत. मग आता ह्या केसमध्ये कसं होतं माहितीये का, की आता मी तिला खूप लेक्चर द्यायला गेले ना तर तिच्याकडे ऑलरेडी प्रोग्राम तयार आहे. खूप साऱ्या लोकांनी लेक्चर देऊन झालेलं की ह्यांना म्हणजे कसं नाही म्हणायचं ते, त्याच्यामुळे लेक्चरचा उपयोग नाही होत. मग मी थोडासा विचार केला की आता काय करता येईल हिला. एक मन म्हणलं की नाही जाऊ दे ना, कशाला, काय फरक पडतो आपल्याला, नको म्हणून सांगूया तिला क्लासला यायला. आणि मग म्हणलं नाही, जो 1 तास बाळ चांगल्या गोष्टी ऐकतंय ते पण बंद होईल. आणि मग मी त्याच्यानंतर तिचा क्लास थोडासा जास्त अवेअरनेसने जास्त वेळ असं घ्यायला सुरुवात केली. तो विषय मी परत काढला नाही. पण आज म्हणजे तिचं बाळ 1-1.5 वर्षाचं आहे, पण अनेक वेळा तिचे मेसेजेस येतात मला की बाळाला हे झालंय, बाळाला ते झालंय, बाळाला असा त्रास होतोय, तसा त्रास होतोय. तर हे कशाचे परिणाम आहेत? हे व्यसनाधीनतेचेच परिणाम आहेत ना. बरोबर. आणि कुठेतरी की काही होत नाही, ही जी एक मानसिकता आहे त्या मानसिकतेचेच हे परिणाम आहेत. पण हे जे चित्र आहे हे पण एका बाजूला आहे. एका बाजूला काही जणी असतात तर त्यांची म्हणजे इतकी श्रद्धा असते की त्या म्हणजे अगदी लिटरली म्हणजे घरातल्या मोठ्या बहिणीशी किंवा आईशी प्रत्येक गोष्ट शेअर करावी तशा सगळ्या गोष्टी शेअर करतात. तेवढीच अटॅचमेंट तयार होते त्यांची. म्हणजे अशी पण उदाहरणं आहेत. ग्रेट. आम्हालाही ऐकून म्हणजे मगाशी तुम्ही जसं बोलत होतात की संस्कार म्हणजे चांगलं इन करायचं आहे आणि वाईट बाहेर काढायचं आहे, संस्काराचा अर्थ तुम्ही फार छान सांगितलं होतं. ज्यांना सगळं वाईटच इन केलेलं आहे अशा लोकांना खरंच गर्भसंस्काराने काही फरक पडणार आहे का? म्हणजे असं काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, तुमचं हे मत पटलं मला की बाळ 1 तास तरी काहीतरी चांगलं ऐकतंय, पण ऐकणाऱ्यांनी आतमध्ये जाऊ नाही दिलं तर नाही. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही की आता फॉर एक्झाम्पल एक गर्भवती इथे आहे, ठीक आहे, आणि ती गर्भवती ज्या वेळेला म्हणजे ती तिच्या घरामध्ये डे टू डे ॲक्टिव्हिटीज करते. आता बाळाच्या कानाचा विकास झालेला आहे. त्या घरामध्ये काय चालू आहे, सिरियल्स चालू आहेत सकाळी संध्याकाळी 6 ते 10, ठीक आहे. ॲक्टिव्हिटीज तिच्या जे काही ती करत असेल त्यावेळेला बाळाला ते
म्हणजे जे काही मला फारसं सिरियलचं माहिती नाही त्यामुळे डायरेक्ट उदाहरण देता येत नाही, पण म्हणजे एक कोणीतरी स्त्री आहे, तिची सासू त्रास देतीये किंवा ननंद त्रास देतीये किंवा नवऱ्याच्या 2 बायका आहेत वगैरे, ह्या गोष्टी सिरियलमध्ये चालू आहेत, ती पाहती किंवा घरातले पाहतात, ते बाळाला त्याच गोष्टी ऐकायला येतात. ओके ओके, म्हणजे त्याचा कान डेव्हलप झालेला आहे आता. मग त्याला तुम्ही काय इनपुट्स देताय हे तुम्ही जाणतेपणे नाही करत आहे, हे तुम्ही अजाणतेपणे त्याला इनपुट्स देताय. बरोबर, लक्षात येत आहे तुमच्या. आणि आपण जेव्हा असं म्हणतो की उद्याचा भारत हा समृद्ध पाहिजे, तर तो समृद्ध कधी होणार आहे? ज्या वेळेला पुढची पिढी तुमची संस्कारक्षम असणार आहे त्याच वेळेला तो समृद्ध होईल. तो अवेअरनेस जो आहे तो तुमच्याकडे पाहिजे आहे की आता ह्या महिन्यामध्ये बाळाच्या काय. मग मी त्यांना सांगते ना की तुम्ही आमचं सकाळी अर्धा तास असतं स्तोत्र आणि श्लोक पठण, रेकॉर्डेड सेशन असतं ते. मी त्यांना म्हणते तुम्ही काही पण करा, पण तुम्ही हे अर्धा तास ऐका. भलेही तुम्ही झोपलेले आहात, तुम्ही स्वयंपाक करता आहात, तुम्ही काही करत आहात ॲक्टिव्हिटी, कारण ते त्याच्या कानावर पडलं पाहिजे. म्हणजे आता मंत्र आहे, तर मंत्र हे शास्त्र आहे. मननात त्रायते इति मंत्र हा. मग त्याच्यामध्ये काय आहे की त्या मंत्राचे जे व्हायब्रेशन्स आहेत, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, त्या फ्रिक्वेन्सीचा इफेक्ट तो त्या गर्भावरती होणं गरजेचं आहे. म्हणून मग त्याला मंत्रशास्त्र म्हटलं गेलंय ना. मला आहे ना अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारायचा असं वाटतं की आता मला माहिती आहे, मला मेडिटेशन मी केलं पाहिजे, गर्भधारणा केली आहे, काहीतरी चांगलं ऐकलं पाहिजे, एवढं तर अवेअरनेस समाजामध्ये आहे. पण ही मेडिटेशन करायचं म्हणलं, हे प्राणायाम करायचं म्हणलं, मंत्र उच्चारण करायचं म्हणलं की हे बोरिंग वाटतं. मला माहित आहे त्याच्यातनंच माझी उन्नती आहे. बरोबर, मला माहित नाही असं काही नाही आहे, तरी सुद्धा मी माझी करायची इच्छा होत नाही. तर जे गर्भधारणा केलेल्या महिला आहेत त्यांना हे गर्भसंस्कार वगैरे बोरिंग वाटतं. तर मला सांगा की त्यांनी ते असं काय तुम्ही सांगाल ज्याच्यामुळे त्यांना ते इंटरेस्टिंग वाटेल. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू का की म्हणजे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण जे घेतो तर त्याच्यामध्ये तीच गोष्ट आपण रोज नाही घेत. बरोबर, म्हणजे आता समजा मी आज सोमवारी जो प्रोटोकॉल असेल माझा, तो कदाचित माझा पुढच्या सोमवारी असेल किंवा त्याच्या पुढच्या सोमवारी असेल. ठीक आहे, आता मेडिटेशन आहे तर तेच मेडिटेशन मी दर आठवड्याला नाही घेणार. मी मेडिटेशन समजा 15 दिवसांनी घेतलं तर 15 दिवसांनी माझं मेडिटेशन हे आता ओंकार ध्यानावरती असेल तर नंतर सोहम ध्यानावरती असेल, अशा प्रकारे. आणि ते जेव्हा गायडेड मेडिटेशन असतं, आता समजा मी तुम्हाला सांगितलं की प्राणायाम करा, चला अनुलोम विलोम करा आणि करा 2 मिनिटं, मी काहीच बोलले नाही, तुमच्या डोक्यामध्ये विचार चालूच राहणार ना. मग मी तुम्हाला सांगितलं समजा की तुम्ही असं बसायचंय, पाठ अशी पाहिजे, पाय असे पाहिजेत, हाताचं पोश्चर तुमचं असं पाहिजे, आणि तुम्ही आता प्राणायाम अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रीदिंग आपण करणार आहोत, त्याचा इफेक्ट काय होतो शरीरावरती चेक करा. हा नाही, हा तुमच्या मेंदूवरती कसा परिणाम करणार आहे, हा कशासाठी आहे हे मी त्यांना सांगते. आणि मग आता आपण करायचा आहे तो. मग हा करत असताना मी त्यांना कंटिन्युअस गायडन्स देते. म्हणजे डावीने घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा, डावीने घ्या, उजवीने सोडा. मग हे कंटिन्युअस मी बोलते त्यावेळेला त्यांचं ते ऐकतात ना, त्यांच्या डोक्यामध्ये विचार येत नाहीत. तुम्ही जे म्हणताय की मेडिटेशन करताना बोरिंग वाटतं, कारण माझ्या थॉट प्रोसेसच संपत नाहीत ना. बरोबर, मी जेव्हा मेडिटेशनला बसते तेव्हाच माझ्याकडे टू डू लिस्ट, हे राहिलंय, हे करायचंय. म्हणजे मेडिटेशन काय आहे? टू बी प्रेझेंट इन प्रेझेन्स. ऍक्च्युअली आत्ता ह्या क्षणामध्ये थॉटलेस अवस्था. हा, पण आपण काय करतो, भूतकाळात जातो किंवा भविष्यात जातो, हमेशाच आपण तिकडे असतो. तर तुमच्या या गर्भसंस्काराच्या प्रोग्राम मध्ये लोक प्रेझेंट मध्ये राहतात, ना भूत ना भविष्य. बरोबर, त्याच्यामुळं कनेक्टिव्हिटी वाढते आणि ते बोरिंग होत नाही. हो बरोबर आहे, बरोबर आहे. ह्याच्यातल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या इंटरॅक्टिव्ह, आणि म्हणूनच म्हणजे आता जसं की गर्भसंस्काराचे ॲप आलेले आहेत, बरोबर आहे ना. ह्या ॲपमध्ये काय करता तुम्ही, तर रेकॉर्डेड सेशन्स असतात, तर तुम्ही ते बघता. मग त्याच्यामध्ये ती इंटरॅक्टिव्हिटी नाही आहे. माझ्या क्लासमध्ये ज्या वेळेला महिला समोर आहेत आणि तिच्याशी मी बोलते आहे कुठल्याही वेळेला, म्हणजे तर मी त्यातल्या एखादीला सहज विचारते, का गं काल झोप नाही झाली का तुझी?
ओके, इंटरॅक्शन होतं. ऍपमध्ये इंटरॅक्शन नाहीच आहे. नाहीच होत काय ना. समोर आणि होतं तिला तेच असं घ्यायचं. होतं की अरे तुम्हाला कसं कळलं, पण मला तिला मी रोज बघते ना त्यावेळेला, मला कळतं तिच्या चेहऱ्याकडे बघून, का ग आज तुझं दुखतंय का काही. मग ती म्हणते हो ना, पाठ कंबर खूप दुखते. मग चला आज आपण पाठ कंबर दुखण्यासाठीचे जे सेशन आहे ते घेऊया. वा. मग त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना हे जे फील आहे ना की नाही, हां, तर ते खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही ह्याच्यामध्ये नाही देऊ शकत, ॲपमध्ये किंवा रेकॉर्डेड सेशन्समध्ये नाही देऊ शकत. हे लाईव्ह क्लासमध्येच येतं. आणि ते जे म्हणजे तो जो आपण म्हणतो ना की ती जी कनेक्टिव्हिटी आहे, ती कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. राईट. म्हणजे ते एक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक दुसरा विषय आहे, तो म्हणजे जी आता असतं ना असं की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की रोज रोज बोर होतं, मग कधीतरी वर्कशॉप केला तर चालेल का, एक 5 दिवसाचा वर्कशॉप. कारण मुली पण खूप बिझी आहेत आता. बरोबर, त्यांना जॉबही बघायचं आहे, घरही बघायचं, नवराही बघायचं आहे, त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. हां, मग आता रोज 1 तास कुठून काढू क्लासमध्ये. मग त्याच्यापेक्षा मी एखाद्या विकेंडला कुठेतरी आहे 2 दिवसाचं वर्कशॉप किंवा 3 दिवसाचं वर्कशॉप आहे, ज्याच्यामध्ये नवरा पण आहे, महत्वाचं, त्याला पण कळलं पाहिजे ना, कारण मुलींच्या दृष्टीने. आणि मग असे वर्कशॉप्स करतात. आता ह्या वर्कशॉप्समध्ये 5 दिवसाचं, 3 दिवसाचं, 2 दिवसाचं, एक खूप चांगली गोष्ट आहे बरं का, की अवेअरनेस खूप छान येतो, म्हणजे त्या फॅमिलीला, त्या महिलेला. पण हे कसं असतं, रात गई बात गई. एक टॉनिक घेतलं तेवढ्या पुरती त्याची नशा राहिली परत, कारण त्यांना वेळ नाहीये, हे त्यांच्याकडे स्ट्रॉंगली त्यांना माहितीये की मला वेळ नाहीये. कोणीतरी करून घेणार पाहिजे, डोक्यावर दंडाले की भेटणे. अगदी, म्हणजे त्यांना हे माहितीये की माझ्याकडे म्हणजे वेळ नाहीये म्हणल्यानंतर मग तिचा नवरा समजा त्याने एखादी गोष्ट ऐकलेली असेल की तो म्हणतो अगं कर ना, त्या वर्कशॉपमध्ये पाहिलं, तुला माहितीये ना हे पडले ते, तू करणार आहेस का, तू हे कर, मी करते ते. असं होतं ना. ते करत काहीच नाही, फक्त मोटिवेट होतात. माहिती असतं सगळं, माहिती सगळं, सगळ्यांना सगळं माहिती, पण करायचं काहीच नाही. करायचं पण असतं, पण मग ते करून घेतलं गेलं तर ते चांगल्या प्रकारे होतं, असं माझं म्हणणं. ही अकाउंटेबिलिटी, म्हणजे आम्ही लहानपणी शाळेत जायचो आणि गृहपाठ दिला जायचा, करायची इच्छा असायची पण खेळापुढे ते काही पूर्ण व्हायचं नाही. मग शाळेत गेलं की मार पडायचा किंवा केलं नाही, विचारणारं कोणीतरी होतं म्हणून आम्ही गृहपाठ केला. तसं हे गर्भसंस्कार ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ह्या फक्त एकदाच शिकून घेऊन तुम्ही लक्षात ठेवाल, पण करणार नाही, तुम्ही त्या करून घेतल्या जातात. ह्या क्लासमध्ये जे आपण म्हणतो ना की ह्या क्लासमध्ये तो एक मोठा फरक आहे की त्या करून घेतल्या जातात. आणि दुसरी गोष्ट काय होते माहितीये का, की आणखी एक उदाहरण मी तुम्हाला देते. कसं असतं, एक कोणीतरी असते आणि तिला त्या दिवशी हे सगळे हॉर्मोनल चेंजेस असतात, बाकी सगळ्या शरीरामध्ये खूप सारे चेंजेस होत असतात. आणि मग ती तिच्या आईला सांगायला जाते फोनवरती, कारण आईचा नॅचरली रोज फोन होतो. तर मग ती सांगते आईला की अगं आई, मला ना असं असं होतं. आणि मग त्यावेळेला ती आई, आत्ताची आई पण म्हणजे कशी आहे, ती स्वतः पण एक तर जॉब करते किंवा तिचं पण मेनोपॉज आहे, प्रॉब्लेम्स आहेत. मग ती म्हणते हो ग, मला पण हे होतच होतं. ही इतकी एक्साइटेड आहे की त्याच्यामध्ये ती 4, 5, 6 वाक्य बोलेल आणि अर्ध वाक्य पूर्ण होत नाही तोपर्यंत समोरनं हे होतं. मग तिचं आणखी तिची चिडचिड वगैरे वाढते, माझं कोणीच ऐकत नाहीये. आणि मग आता इथे तसं नसतं. इथे काय होतं माहितीये का, इथे तो सगळा ग्रुप तसाच असतो. म्हणजे एखादीने जर सांगितलं ना की मला हे असं होतंय, मग दुसरी म्हणते मला पण होतंय, मला पण होतंय, एक्साइटमेंट कंटिन्यू राहते. आणि मग त्याच्यामध्ये तिला असं होतं की हो हे सगळ्यांनाच होतं, म्हणजे हे काही ॲबनॉर्मल नाहीये. म्हणजे तिची जी काळजी असते किंवा तिची जी भीती असते, एक्साइटमेंट और भीती दोन्ही पण नॉर्मल आहे असं तिच्या लक्षात येतं. तर मग ते तिच्या लक्षात येतं की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या बाकीच्यांना पण अशा प्रकारे होतात, होऊ शकतात. आणि मग त्याच्यामुळे म्हणजे आपण जे म्हणतो ना की तिथे त्याच प्रकारच्या किंवा कोणाचं काही एखादी असते ती बोलत नाही. म्हणजे आता जसं मी ह्याचं उदाहरण सांगितलं, एखादी असते की ती तेवढं ओपन अप होतच नाही. तिला आता की नाही मी कसं सांगू माझ्या सासूबाईंना, मला नाही वाटत आहे सारखं सांगायला. पण मग ज्या वेळेला दुसरं कोणीतरी बोलतं, मग त्याच्यावरच्या सोल्युशन्सवरती डिस्कशन होतं की काय करायला पाहिजे, त्यावेळेला मग ती हळूच सांगते, बरं झालं हे तुम्ही आज सेशन घेतलात बरं का, मला पण ॲक्च्युली
हा प्रॉब्लेम होता. पण मग मला असं वाटलं ना की कसं बोलू, कोणाला विचारू, काय सांगू, म्हणून मग मी इतके दिवस बोलतच नव्हते. तर हा जो आहे ना, हा त्या क्लासचा जो प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यामध्ये सगळ्या आहेत गर्भवतीच आहेत, तर मोरलेस त्यांचे प्रॉब्लेम्स असणारच आहेत. आणि मग ते जे आहेत ते तिथे एका म्हणजे वेगळ्या प्रकारे त्याची चर्चा होते, किंवा ज्याला आपण म्हणतो की एखाद्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन निघतं, एखाद्या डॉक्टरांचा रेफरन्स मिळतो, अशा ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. बरं, तुम्ही हे क्लासेसची फी किती घेता, किंवा तुमचा संपर्क घ्यायचा असेल तर कसं काय कनेक्ट करायचं? माझा नंबर आहे, आम्ही तो डिस्क्लोज मध्ये देऊ. हो, तर त्या नंबरवरतीच आपण कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला क्लासमध्ये येण्याचं असेल तर. आणि फीसचा जो विषय आहे तो पर्सनल डिस्कशन वरतीच त्यावेळेला सांगितलं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मित्रांनो बघा, मुलांना जन्म घालताय, मुलगा जन्माला येतोय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, काहीतरी अडचणी आहेत, आणि त्या सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातली कैक वर्ष किंवा कितीतरी वेळ स्पेंड करावा लागतोय. तर तो वेळ जर स्पेंड करायचा नसेल तर तुम्ही गर्भधारणा झाल्यानंतर तासाभराचा वेळ, 2 तासाचा वेळ, हे जे काही गर्भसंस्कार नावाचा कार्यक्रम आहे त्याला जर दिला तर तुमचा मुलगा हा सर्व गुण संपन्न असू शकेल. उद्याच्याला त्याच्यासाठी लाखो रुपयांची फी भरण्याची गरज नसेल क्लासेस करण्यासाठी, किंवा त्याच्या मागे पडावं लागणार नाही. तो सुसंस्कृत असेल, तो तुमचा आदर करणार असेल, समाजात एक प्रतिष्ठित नागरिक बनेल. या हिशोबाने आजच जर तो घडतोय तेव्हाच त्याच्यावरती जर ते संस्कार केले तर मला वाटतं जास्त बेटर राहील. तुम्हाला काय योग्य वाटतं की जन्म झाल्यानंतर त्याला सुधारत बसायचं, का जन्म होतानाच त्याला एक पात्र बनवून जन्माला घालायचं? याच्याबद्दल नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मॅडमशी जर संपर्क करायचा नक्की खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि मला वाटतं की एकदाच, किंवा आपल्याला आजकाल होतातच 1 किंवा 2 मुलं, आणि ही जर मुलं याच्यातलं एकही समजा प्रॉब्लेमॅटिक निर्माण झाला किंवा काहीतरी कमतरता त्याच्यामध्ये असेल तर मात्र आपल्याला पूर्ण आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. गर्भसंस्कार हा कार्यक्रम आपल्या वेदपुराणांमध्ये पण आहे, आणि मॅडमने जसं सांगितलं की खूप सारे वैज्ञानिक पुरावे सुद्धा आहेत की ज्यांच्यावरती गर्भसंस्कार झालाय अशी मुलं ही इतरांपेक्षा पुढं आहेत, संस्काराने, हुशारीने, प्रत्येक गोष्टीने. तर डेफिनेटली तुम्ही याचा विचार केला पाहिजे. मॅडम, एखादी अशी केस जी तुमच्या स्मरणात आहे आणि जी तुम्हाला वाटतं की पब्लिकशी शेअर केली पाहिजे? खरं तर प्रत्येक गर्भवती जे म्हणाल तर ती अगदी माझ्याकडे येणारी, माझ्या हृदयाच्या जवळचीच असते, माझी लेकच असते ती. पण अगदी बरीच अशी उदाहरणं आहेत. त्यातही एक उदाहरण मी असं सांगेल की कोविडमध्ये तिचे आई आणि बाबा दोघंही गेलेले. त्यानंतर तिचं म्हणजे लग्न झाल्यानंतर ज्यावेळी ती गर्भवती होती त्यावेळेला तिला क्लासचा आपला रेफरन्स मिळाला. ऑनलाईन ती क्लास करत होती. तिची डिलिव्हरी तिची मावशी आणि आजी करणार होती. आणि ह्या काळामध्ये म्हणजे ती, तुम्हाला खोटं वाटेल की ती तासनतास माझ्याशी फोनवर बोलायची आणि फोन करायची. आणि मी कधीच, म्हणजे मला हे बॅकग्राऊंड तिने एकदा सांगितलं होतं, त्यामुळे मी तिचा फोन कधी असं अवॉइड केला नाही. आणि तिला म्हणजे ठीक आहे तू बोल माझ्याशी असं. आणि मग तिची डिलिव्हरी झाली, तिला खूप गोंडस अशी मुलगी झाली. तर एकदा तिने म्हणजे ती असं, ह्या काळामध्ये कसं होतं की हार्मोनल चेंजेस खूप होतात, बाकीच्याही गोष्टी असतात, ती असं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखी. मग तिला मी म्हटलं, ती म्हणजे माझं कोणीच नाही आहे, माझं कोणीच नाही आहे आणि मी कशाला जगतीये हो मॅडम, असं एकदा ती फोनमध्ये मला म्हणाली. तर मी म्हटलं, अगं असं काय करतेस तू, तुला जीव लावणारा माणूस आहे आता तुझ्या गर्भामध्ये आणि हे विसरतीयस का तू? आणि म्हणजे आता जर्नी सुरू होणार आहे. मग हे जेव्हा तिला म्हणजे मी बोलले त्याच्यानंतर असं झालं की तिचं म्हणजे तिच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस व्हायला लागले. तिची डिलिव्हरी झाली आणि गोष्टी म्हणजे मी विसरून गेले. मग त्याच्यानंतर म्हणजे एक कुरिअर आलं घरी, कुरिअरमध्ये मिठाई, साडी वगैरे असं. आणि मग म्हणजे त्याच्यावरती, आणि मग तिचा व्हिडिओ कॉल केला तिने आणि ती मला म्हणाली की म्हणजे आत्ता मला जी आईची आवश्यकता होती या पिरियडमध्ये
तर ती तुम्ही भरून काढलीत म्हणाली माझी. आणि माझ्या ह्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मी कुठेच बाहेर गेले नाही. मी डॉक्टरांकडे जेव्हा एकदा गेले तेव्हा मी तुम्हाला ही साडी घेतलेली आहे माझ्या डिलिव्हरीच्या आधी, तर ती तुम्ही नक्की घाला. वा. तर हा एक अनुभव जो आहे तर तो म्हणजे ह्या गोष्टी खरं तर म्हणायला गेलं तर मटेरियलिस्टिकच्या पुढच्या गोष्टी आहेत. अर्थातच भावना खूप महत्वाच्या. हां, तर ती जी आहे ना, तर त्या प्रकारे म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे आजकाल सगळेजण म्हणतात की खूप कमर्शियल आहे किंवा खूप प्रोफेशनल आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जेव्हा त्या कुटुंबाशी जोडले जाता, म्हणजे आजही अशी परिस्थिती असते की एखादं बाळ जेव्हा आईकडे येतं तेव्हा ते बाबा व्हिडिओ कॉल करतात आणि मॅडम तुम्ही ओंकार म्हणा ना, तुमचा ओंकार ऐकल्यानंतर हे बाळ डोळे उघडणार आहे. आणि खरंच ते तसं होतं. वा. तर कारण त्याने ऐकलेलं आहे, म्हणजे त्यांचंही ते म्हणणं असतं की त्याने तुमचा आवाज ऐकलाय ना, तर आताही त्याला पहिल्यांदा ओंकार तुम्हीच ऐकवा. तर हे जे काही आहे ना, हे अनुभव म्हणजे हे मला खूप समृद्ध करून गेलेत खरं सांगायचं तर. ह्या गप्पा न थांबाव्या असंच तरी सुद्धा आपल्याला थांबावं लागतंय. पण तत्पूर्वी मी मॅडमला रिक्वेस्ट करेल की तुम्ही ज्या गर्भधारणा करू इच्छितात किंवा ज्यांचं गर्भात बाळ वाढतंय अशा ज्या काही महिला आहेत, माता आहेत, त्यांना काय संदेश द्याल? मी त्यांना एवढं सांगेल की ही एक म्हणजे आज माझ्या गर्भामध्ये जे बाळ वाढतं आहे तर हे उद्याच्या भारतासाठी एक म्हणजे मी माझी संस्कृती आहे, माझा जो समृद्ध वारसा आहे तो पुढे जगाच्या पुढे आणण्यासाठी म्हणून ते व्यक्तिमत्वाची वाढ मी करणार आहे हे त्यांनी लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे. नुसतंच मुलाला जन्म नाही घालत. हां. आणि दुसरी गोष्ट एवढी आहे ना की ते वाढवताना म्हणजे ते मूल वाढवताना तुम्ही ज्या अवेअरनेसने ते वाढवणार म्हणजे तो तुमचा जो दृष्टिकोन आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तिथे त्या दृष्टिकोनातनं ते बाळ मोठं करणं जे आहे, डोळसपणे आपण जे म्हणतो, तुम्ही जे डोक्यात ठेवणार आहे तसंच तुमचं बाळ घडणार आहे. तर तुम्ही उद्याचा नागरिक घडवताय अशा हिशोबाने तुम्ही डोक्यात ठेवून त्या बाळाला जन्म घातला पाहिजे असाच थोडक्यात संदेश तुमचा आहे. बरोबर आहे. सो मॅडम, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. यापुढेही जर काही कोणाची रिक्वेस्ट असेल आणि आमच्या प्रेक्षकांनी जर अजून काही डीपमध्ये काही प्रश्न विचारले गर्भ संस्कार या विषयावरती तर पुढच्या वेळेला आम्ही नक्की तुम्हाला बोलू. जर तुम्हाला वाटत असेल मॅडमशी अजून एखादं पॉडकास्ट व्हायला पाहिजे, जर गर्भवती महिला आहेत त्यांना वाटत असेल विशेष करून, तर खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही पुढच्या वेळेला सुद्धा मॅडमला परत एकदा बोलू शकतो आणि मॅडम याल अशी अपेक्षा ठेवतो. अगदी अगदी अगदी. तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.